कधीतरी वेगळं कॉम्बिनेशन करायलासुद्धा मजा येते आणि खायलासुद्धा आवडतं। मी आज ज्या प्रकारे भाजी केली तशी तुम्ही कदाचित आधी केलीसुद्धा असेल, परंतु माझ्यासाठी हे पहिलीच वेळ होती। मी कुक विथ निशू माझ्या कुकिंग चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। चला तर मग आपण रेसिपीला सुरुवात करूया। त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे, त्यामध्ये 1 पळी तेल घातलं आहे। तेल गरम झालं की नंतर त्यामध्ये थोडीशी राई, जिरं आणि हिंग घालायचं। राई आणि जिरं तडतडलं की नंतर त्यामध्ये आपण 2 मिरच्या घालूया। इथे मी अशा प्रकारे मिरच्या कट करून घेतल्यात, तुम्ही कुटून देखील घालू शकता। 10 कढीपत्त्याची पानं, कढीपत्ता छान तडतडू द्यायचा। नंतर त्यामध्ये आपण बारीक चिरून घेतलेला कांदा घालणार आहोत। इथे मी 2 मध्यम आकाराचे कांदे बारीक चिरून घेतल्यात ते घालते। कांदा छान आपल्याला परतून घ्यायचा आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिट इतका कांदा परतून घेतला। आता ह्यामध्ये मी आलं, लसूण आणि कोथिंबीरीचं वाटण टाकते। इथे मी 1 चमची वाटण घालते। आता हे वाटण देखील आपल्याला थोडंसं तेलावर परतून घ्यायचं आहे। परतून झालं की नंतर त्यामध्ये 1 मोठ्या आकाराचे टोमॅटो बारीक चिरून घेतले ते घालायचं। टोमॅटो घातलं की नंतर आपण ह्यामध्ये सुके मसाले घालूयात। मसाल्याच्या डब्यात जी छोटी चमची असते त्या चमचीने मी इथे अर्धी चमची हळद, 1 चमची काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमची घरगुती मसाला घालते। तसेच चवीनुसार मीठ देखील आपण ह्यामध्ये घालूयात आणि हे सर्व व्यवस्थित मिक्स करून घेऊया। कांदा टोमॅटो आपल्याला थोडंसं इथे शिजवून घ्यायचं आहे। साधारणतः 1 ते 2 मिनिटांसाठी कांदा टोमॅटो इथे मी छान मऊसूत करून घेतलाय। आता आपण ह्यामध्ये उकडलेले मक्याचे दाणे घालूया। इथे मी 2 ते 3 शिट्या देऊन मक्याचे दाणे उकडवून घेतले। साधारणतः 1.5 वाटी इतके मक्याचे दाणे आहेत। ते दाणे आपल्याला ह्या कांदा टोमॅटो आणि मसाल्यांसोबत व्यवस्थित मिक्स करून त्याची 1 ते 2 मिनिटांसाठी वाफ काढून घ्यायची आहे। आता ह्यामध्ये मी साधारणतः पाव वाटी इतकं पाणी घालते, जेणेकरून हे मसाले आहेत ते मक्याच्या दाण्यांना व्यवस्थित लागतील। आता 1 मिनिटासाठी आपण पुन्हा एक वाफ काढून घेऊया। आता यामध्ये मी चिरून घेतलेली मेथी घालते। मेथीची एक जुडी मी स्वच्छ धुवून त्याची पानं काढून नंतर त्याला बारीक चिरून घेतलेलं आहे। ही मक्याच्या दाण्यांचं कॉम्बिनेशन मी पहिल्यांदा केलंय। तुम्ही हे आधी ट्राय केलंय की नाही कमेंट करून मला नक्की कळवा। मेथी सर्व घालून झाले। आता ह्यावर मी एक झाकण ठेवते, जेणेकरून ती मेथी आहे ती मावळेल। मेथी आता आपण ह्यामध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया। अशा प्रकारे मेथीची भाजी खाताना मेथी अजिबात करवट लागत नाही आणि लहान मुलांना जर का मक्याचे दाणे वगैरे आवडत असतील आणि पालेभाज्या खायला बघत नसतील तर अशा प्रकारे तुम्ही मक्याचे दाणे आणि मेथी अशा प्रकारे बनवून देऊ शकता किंवा तुम्ही ह्यामध्ये दुसऱ्या कोणत्याही पालेभाज्या देखील वापरू शकता। आता आपण 4 ते 5 मिनिटांसाठी एक वाफ काढून घेणार आहोत। 5 मिनिटाची वाफ काढून झाली आहे। आता आपण बघूयात भाजी आहे ती ऑलमोस्ट झालेली आहे। आता ह्यामध्ये तुम्हाला आवडत असेल त्याप्रमाणे तुम्ही शेंगदाण्याचा कूट किंवा नारळाचा चव किंवा सुक्या खोबऱ्याचा किस देखील तुम्ही इथे करून घालू शकता। नाही घातलं तरी देखील चालेल। इथे मी ओला नारळ आहे तो थोडासा वाटून घेतला आहे। 2 ते 3 चमचे इथे मी ओला नारळ वाटलेला घालते। ते मिक्स करून साधारणतः अर्धा ते 1 मिनिटाची एक वाफ काढून घेतले आणि आपली भाजी तयार आहे। तुम्ही ही चपाती किंवा भाकरीबरोबर खाऊ शकता। अशा प्रकारे नक्की एकदा भाजी बनवून बघा। मेथी अजिबात करवट लागत नाही आणि त्याच प्रकारे पालेभाजी बनवून देखील आणि खायला देखील आपल्याला कंटाळा येतो। तर नक्की अशा प्रकारे एकदा मेथी आणि मक्याच्या दाण्यांची भाजी करून बघा आणि कशी झाली हे मला कमेंट करून सांगायला विसरू नका। तसेच व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा। थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ।